हे मोदक बघताय, हे माव्याचे नाही आहेत बरं का, गव्हाच्या पिठापासून केलेले आहेत. आपल्या घरी जे असतं ना त्या साध्या गव्हाच्या पिठापासून, पण चवीला इतके सुंदर लागतात आणि जिभेवर ठेवताच विरघळतील इतके लुसलुशीत होतात. तर नमस्कार यूट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे साच्यामध्ये भरून करता येतील असे मोदक. इतके मस्त लागतात ना हे. मावा, काजू किंवा असं दूध वगैरे वापरण्याची गरज नाही आहे, कुठलंही जास्त महागडं सामान वापरण्याची गरज नाही. आत्ता तुम्ही मनात आणलं, व्हिडिओ बघितला आणि लगेच करायचं म्हटलं तरीसुद्धा साहित्य तुमच्या घरात उपलब्ध असेल. इतक्या रोजच्या साहित्यात तयार होतात. चला करूया. तर हे गव्हाच्या पिठाचे मोदक करायचे आहेत. आपण थोडीशी वेगळी रेसिपी करतोय, पण त्यासाठी प्रमाण व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. तर आधी साहित्य काय घेतलं आहे, किती प्रमाणात घेतलं आहे ते बघूयात. तर इथं मी घेतलं आहे अर्धा कप साजूक तूप, त्याचबरोबर लागणारे 1 कप गव्हाचं पीठ. त्यासाठी 1 कप पिठी साखर लागेल, किंवा तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी केलं वाढवलं तरी चालेल, पण खूप कमी किंवा खूप वाढवू नका. त्याचबरोबर लागणारे पाव कप दूध पावडर, थोडेसे काजूचे काप, पिस्त्याचे काप आणि वेलची पावडर. बस एवढं 5 ते 6 साहित्यात आपले मस्त मोदक तयार होतात. तर साहित्य बघितलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सारण करण्यासाठी जी कढई घ्यायची आहे ना, ती जाड तळाची घ्यायची, म्हणजे सारण व्यवस्थित भाजलं जातं, परतलं जातं आणि त्याला रंग चांगला येतो. आता मी कढई चढवली आहे, गॅस चालू केला आहे. आता यामध्ये पहिल्यांदा घालायचं आहे साजूक तूप. तर सगळं तूप मी एका वेळी घालत नाही आहे, तर यातलं फक्त 3 टेबलस्पून तूप घालते. आता तूप थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. तर तूप तापलं आहे, यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ. तर इथं कुठलंही असं वेगळं गव्हाचं पीठ आणण्याची गरज नाही आहे. आपलं जे घरामध्ये आपण पोळीला वापरतो ना तेच पीठ घ्यायचं आहे. आता तूप चांगलं गरम झालं आहे, कढई चांगली तापलेली आहे. गॅस एकदम कमी करायचा आणि साधारण 1-2 ते 3 मिनटासाठी हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे. भाजत असताना फक्त लक्षात घ्या की आपल्याला याच्यातल्या गुठळ्या मोडत राहायच्यात. गॅस अजिबात मोठा करू नका, नाहीतर पीठ करपू शकतं. तर पीठ आपण 2 ते 3 मिनटं मंद आचेवर सतत ढवळत भाजलं आहे, पण अजून पीठ पूर्णपणे भाजलेलं नाही आहे, हलकासा कच्चेपणा आहे. आणि हे बघा, याच्यातल्या गुठळ्या आपण बऱ्यापैकी शक्य होतील तेवढ्या मोडून घेतलेल्या आहेत. हलका हलका गव्हाचं पीठ आणि तुपाचा मस्त वास येतो आहे. आता उरलेलं तूप आहे, त्यातलं अजून 3 चमचे तूप याच्यात घालू. सगळं तूप एका वेळी घातलं ना तर मग त्याचे खूप गोळे होतील आणि ते परतताना त्रास होईल. आता तूप घालायचं आणि याला अजून 3 ते 4 मिनिटं भाजायचं. जितकं प्रमाण महत्त्वाचं असतं ना त्यापेक्षा जास्त टायमिंग महत्त्वाचं असतं, आणि ते टायमिंग मी तुम्हाला शेवटी सांगेन की एवढं पीठ भाजण्यासाठी मला एकूण किती वेळ लागला. तर हे बघा, अजून 3 ते 4 मिनिट हे पीठ आपण मंद आचेवर भाजलं आणि याला बघा, असं बेसनाचे लाडू करताना कसा ओलसरपणा येतो तसा ओलसरपणा आलेला आहे आणि पिठाचा रंग बदलला आहे, एकदम असा मस्त घमघमाट सुटलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. इथून पुढे आपल्याला गॅस चालू करण्याची गरज नाही आहे. अगदीच गरज पडली तर आपण गॅस चालू करायचा. आणि हे पीठ भाजण्यासाठी मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 8 ते 9 मिनिट लागले, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला किती वेळ हे पीठ भाजायचं आहे. आता गॅस बंद केला आहे. यामध्ये आपल्याला घालायची आहे दूध पावडर. तर बाजारामध्ये जी कोणती दूध पावडर तुम्हाला उपलब्ध होईल ती वापरा, अगदीच स्पेसिफिक ब्रँडचीच वापरण्याची गरज नाही आहे. दूध पावडर घातली. आता याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता याला छान असं मिश्रण आपलं तयार होत आलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे पिठी साखर. साधी साखर घालू नका, नाहीतर तिला पाणी सुटेल. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायची वेलची पावडर आणि याला चांगलं एकजीव होईपर्यंत मिसळत राहायचं आहे. सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे मिश्रण एवढं कोरडं झालं, याचे मोदक तयार कसे होणार, पण हळूहळू या साखरेला हलकासा ओलावा येतो आणि मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येतं. आता आपण काय करूयात, गॅस बंदच आहे. साखरेमधल्या मिल्क पावडरमधल्या गुठळ्या मोडत याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर साखर बऱ्यापैकी मिसळली आहे. आता हे उरलेलं सगळं तूप यामध्ये घालायचं आहे आणि याला मिसळून घ्यायचं. तर 3 ते 4 मिनिटं गॅस बंद करून साखर आपण याच्यात चांगली मिक्स केलेली आहे.
अशी चांगली एकजीव करायची. आणि हे बघा काय मिश्रण तयार झालं आहे. असं छान ओलसरपणा म्हणजे छान बाइंडिंग आलं आहे. मी अजून एकदा नीट दाखवते. हे बघा असं मस्त बाइंडिंग आलेलं आहे, पण हे खूप गरम आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला ना असं दाबून कढईमध्ये सेट करायचं. लक्षात घ्या गॅस मी कधीच बंद केलेला आहे. याला मी असं दाबून घेतलं. आता याच्यावर एखादं झाकण ठेवायचं आणि याला एक 10 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं. याने काय होईल, हलकीशी उष्णता आहे ना, त्याच्यामुळे याला अजून चांगलं बाइंडिंग येईल आणि सगळे साहित्य जे काही घातले ना ते चांगले एकजीव होतील. 10 मिनिटं असंच ठेवून देऊ. तर एक 10 मिनिट झालेली आहेत. आपण याला झाकून ठेवलं होतं. याला आपण जर हात लावला ना तर खूप अगदी कडकडीत गरम नाही आहे आणि याला आपण बघितलं तर छान बाइंडिंग आलेलं आहे. आणि मिश्रण असं हलकं गरम असतानाच याला आपण थोडंसं असं हाताने चुरून घेऊ, म्हणजे असे छान एकदम मऊसूत मिश्रण तयार होईल. अगदी उरल्या काही साखरेच्या गुठळ्या असतील तर त्या आपण मोडल्या जातील. हे करतच आहोत आपण, पण त्याच्या आधी यामध्ये आवडत असतील तुम्हाला तर काजूचे काप, बदामाचे काप किंवा तुमच्याकडे जो कोणता सुकामेवा आहे ना ते याच्यामध्ये घालू शकता. मी तर फक्त पिस्ते आणि थोडेसे काजू घेतलेले. आता बघा मस्त बाइंडिंग आलेलं आहे. याचे तुम्ही पाहिजे तर लाडूसुद्धा वळवू शकता किंवा तुम्ही थापून वडी बर्फी केली ना तरी पण चालेल. आता मोदक करायचे आहेत, तर इथं माझ्याकडे हा छोटासा साचा आहे मोदकाचा, हा मी वापरणार आहे. साच्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावलं, साचा बंद करूया आणि हे मिश्रण यामध्ये भरून घेऊ. असं छान एकदम शेवटपर्यंत मिश्रण गेलं पाहिजे. चांगलं दाबून भरायचं, म्हणजे मग मोदकाला आकार चांगला येतो. तर अगदी हलक्या हाताने दाबायचं, पण आतपर्यंत सारण गेलं पाहिजे, म्हणजे बघा आकार छान येतो. आणि हे बघा आपला मस्त मोदक तयार झालेला आहे. आकारसुद्धा मस्त आला आणि करायला किती सोपं आहे तुम्हाला माहितीच आहे. याच्यात चुकण्यासारखं खरं तर काही नाही आहे, पण जर तुम्हाला हे करायचे आहेत तर काही गोष्टी लक्षात ठेवा. अगदी छान चव होण्यासाठी गव्हाचं पीठ जे आपण भाजतो ना ते एकदम मंद आचेवर छान भाजायचं, कच्चं राहून देऊ नका. आणि दुसरं म्हणजे तुपाचं प्रमाण, साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी करू शकता. तुपाचं प्रमाण अजून थोडंसं कमी केलं तरीही चालेल. आणि त्यानंतर गॅस बंद करून ते झाकून ठेवायचं, म्हणजे मग त्याला बाइंडिंग चांगलं येतं आणि मोदक साच्यामधनं व्यवस्थित बाहेर येतात. आणि तुम्हाला जर वाटलं की मोदक करत असताना ते साच्याला चिकटून बसतं आहे तर थोडंसं तूप लावा. आणि अगदीच वाटलं की तुपाचं प्रमाण जास्त झालं आहे तर गव्हाचं पीठ कोरडंच भाजून याच्यामध्ये गार झाल्यावर मिसळून घ्या, म्हणजे मग तुपाचं प्रमाण बॅलन्स होतं. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा. इथं मी हा मध्यम आकाराचा साचा वापरला आहे. या साच्याने बरोबर 11 मोदक तयार झाले. पण जर तुम्ही अगदी छोटे छोटे साचे वापरले ना, मावा मोदकाला येतात ते, तर त्याच्यामध्ये 25 ते 30 मोदक सहज तयार होतील. तर करून बघा ही रेसिपी. आता 10 दिवस बाप्पा येणार आहेत, रोज वेगवेगळे मोदक करायचे असतील पण अगदी पटकन होणारे हवे असतील तर एक उत्तम पर्याय आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.